पत्नीसोबत भांडण केल्यानंतर पती त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. मात्र रात्री झोपल्यानंतर सकाळी खोलीत तरुणाचा मृतदेहच आढळून आला. तरुणाचा मृत्यू झाल्याचं पाहून महिलेचं भान हरपलं. महिलेनं लगेचच तरुणाच्या पत्नी आणि कुटुंबियांना फोन करून घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तरुणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नैनिताल जिल्ह्यातील हल्द्वानीमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. एका ओळखीच्या महिलेच्या घरी राहायला गेलेल्या 30 वर्षीय अझीम याचा मृतदेह सोमवारी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या सोबत राहणाऱ्या महिलेनं याबाबत तरुणाची पत्नी, दाजी आणि पोलिसांना फोनवरून माहिती दिली. मंगळवारी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. अझीमची आई ताराबी यांनी महिलेवर हत्येचा आरोप केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार अझीम त्यांचा मोठा मुलगा होता. अझीमची पत्नी गुलिस्ता बी, मुलगा मोहम्मद जैन, 2 भाऊ समीर आणि वसीम घरात राहतात.